ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेनं फोडणार आहेत। मुंबई, नाशिक, ठाणे, पुण्यामध्ये ठाकरे बंधूंच्या 6 संयुक्त सभा होण्याची शक्यता आहे। संयुक्त सभा घेण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी होती। निवडणूक प्रचारामध्ये दोघे भाऊ जास्तीत जास्त एकत्र दिसावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये बैठक होतीये। राज्यातील सर्व महापालिका हद्दीमधील पदाधिकारी आणि नेत्यांना या बैठकीला बोलावण्यात आलंय। राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार का यावर सुद्धा चर्चा होणार आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम आता सज्ज झाली आहे। भाजपकडून 20 जणांच्या निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली आहे। निवडणूक समितीमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश आहे। पियुष गोयल, विनोद तावडे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, अमित साटम, अतुल भातखळकर, मिहिर कोटेचा यांचा याच्यामध्ये समावेश आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम सज्ज झाली आहे। कोणकोणते नेते या टीममध्ये असतील तर पियुष गोयल, विनोद तावडे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, अमित साटम, अतुल भातखळकर, मिहिर कोटेचा। मुंबई पालिकेसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे 150 जागांवर एकमत झालंय। मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको अशी मागणी शिंदेच्या नेत्यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीसोबत युतीसाठी भाजपचा नकार कायम आहे। मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे 150 जागांवर एकमत झाले। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि उदय सामंतांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची घोषणा केली। मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। ज्या उर्वरित 77 जागा आहेत त्या 77 जागांची चर्चा आमची सुरू आहे। या मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे। जागा किती कोण लढतंय याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढे जातोय आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 150 जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही जिने सांगितले की आम्ही जिंकणार ते आम्ही 100% जिंकणार। महायुतीच्या याच बैठकीत मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको शिंदेच्या नेत्यांची मागणी। 2017च्या आधारावर जागावाटप करणं योग्य नाही शिंदे सेनेचं मत। मुंबईत शिंदेचे नेते 125 जागांसाठी आग्रही, भाजपही 130 ते 150 जागांसाठी आग्रही। बंडखोरी झालेल्या ठिकाणी भाजपनं दावा केला। याचवेळी मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचं काही देणं घेणं नसल्याचं म्हणत अमित साटमांनी कडाडून विरोध केलाय। तर महायुतीतल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार असल्याची भूमिका सुनील तटकरेंनी बोलून दाखवली आहे। आमची ही भूमिका आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही। नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे। निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून नवाब मलिक आहेत। आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या मध्ये जी काही चर्चा करायची आहे, भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या संदर्भातली जी काही युती होईल त्याला मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चा करीन। नवाब मलिक हे आमचे शत्रू आहेत असं आम्ही पूर्वी जाहीर केलेलं आहे। नवाब मलिकासाठी युती तुटते ना। आम्ही एकीकडे राष्ट्रप्रेमाच्या गप्पा मारायचे, दुसरीकडे नवाब मलिक सरकारने घ्यायचं हे आम्हाला परवडणार नाहीये। यांना नवाबांची लेख चालते पण नवाबभाई चालत नाही, हे जरा जादावर आहे। नवाबभाई यांना सोयीप्रमाणे चालतात आणि सोयीप्रमाणे नको असतात। हा कुठला न्याय? नवाबभाई आणि त्यांच्या कुटुंबावर अन्याय आणि त्यांचा अपमान आहे। बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये काल भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली। चंद्रकांत पाटलांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी झाल्याचं पाहायला मिळालं। बैठकीला पुण्यातील भाजपचे सर्व आमदार हे उपस्थित होते। पालिका निवडणुका, स्थानिक वाटप, सेना युती संदर्भात विचार मंथन या बैठकीमध्ये झालं। बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये काल भाजपची महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। डिनर डिप्लोमसी यावेळेला पाहायला मिळाली आणि विविध मुद्द्यांवर निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये सखोल चर्चा झालेली आहे, मंथन झालेलं आहे।